नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण जलचक्र हे धडा पाहणार आहोत. नवोदयचा परिसर अभ्यासातला तिसरा धडा. जलचक्र म्हणजे काय? वातावरणामुळे पाण्याची वाफ होते, ढग बनतात, पाऊस पडतो, नदीतून समुद्रात जाते आणि परत वाफ होते. यालाच आपण जलचक्र म्हणतो. काय होते? पहिले पहा, पाण्याची वाफ होते. वाफ जी झाली ती काय होतात, त्याचे ढग बनतात, है की नाही? आणि ढग बनल्यावर मग ते ढग बनल्यावर आपण काय होतात, खूप सारे ढग साचतात. त्यामुळं पाऊस आपल्याला पडतो. हेच पाऊस काय जाते, नदीमध्ये जाते. ठीक आहे, आपल्या भागामध्ये पडतो. ते पाणी नदीमध्ये जाते आणि नदीमधून पुन्हा काय होतं, तर समुद्रामध्ये जाते आणि समुद्रात गेलं की आपल्याला काय होतं, त्याची अजून वाफ होते. अजून हे चक्र चालत राहते. यालाच आपण काय म्हणतो, जलचक्र. जलचक्राचे 4 मुख्य टप्पे आपल्याला पाहायचे. पहिला टप्पा काय होते आणि उदाहरण त्याचे. बाष्पीभवन, त्याला इंग्लिशमध्ये इव्हॅपोरेशन असं म्हणतो. ह्या बाष्पीभवनामध्ये काय होते, सूर्याच्या उष्णतेने नदी, तलाव, समुद्रातील पाणी वाफ बनून हवेत जाते. म्हणजे नदीचं पाणी काय होतं, किंवा जिथं-जिथं पाणी आहे त्याचं काय होते, वाफ बनते. समुद्राचं शक्यतो पाणी, समुद्रामध्ये फार पाणी असते. ते काय होते, वाफ होतं. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर काय होते, याचं उदाहरण काय, उन्हात ओले कपडे सुकणे. आता तर तुम्ही उन्हामध्ये ओले कपडे टाकले तर ते सुकून जातात. परंतु इथे जास्त वेगवेगळे उदाहरण पण देऊ शकतात. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जर आपल्याला काय होतं, सूर्यप्रकाश जेव्हा जास्त होतो, म्हणजे जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं, आहे की नाही? पाणी काय होतं, सुकून जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, पाण्याची वाफ होणे. तर पहिले होणे पाण्याची वाफ होणे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. पाणी वाफ बनून हवेत जाते. त्याच्यानंतर संघनन म्हणजे अ, त्याचं आपण काय होते पाहू. हवेतील वाफ थंड होऊन लहान लहान पाण्याच्या थेंबात बदलते आणि ढग बनतात. ठीक आहे. तर संगणनमध्ये आपल्याला ते वाफ काय होते, ढग बनतात. झाडाच्या पानावर दव, थंड पाण्याच्या बाटलीवर दव. हे काय होतात पहा, जेव्हा दवबिंदू पडतात ना, ठीक आहे, ही वाफ वरी जाते आणि त्याचे दवबिंदू होऊन खाली पडतात. तिसरं याच्यात आहे अवक्षेपण. ढग जड झाल्यावर पाऊस, बर्फ, गारपीट रूपात पाणी पृथ्वीवर पडते. आता काही वेळेस काय होतं, ढग फार वरी जातात, ठीक आहे. आणि त्यामध्ये काय होतं, मग ते ढग काय होतात, बर्फ रूपात होतात. त्यांना थंड होतात. थंड झाल्यावर बर्फ होतात आणि मग काय, गारपीट वगैरे किंवा पाऊस पडायला सुरुवात होते. पाऊस, हिमवृष्टी त्याचे उदाहरण आहे. प्रवाह, प्रवाह कुठे राहतं? पावसातून पडलेले पाणी नदी, झरे, नाल्यातून वाहून परत समुद्रात जाते. ठीक आहे. मग काय होतं, आपल्याला माहिती आहे, आपल्या आसपासच्या परिसरात पाऊस पडतो आणि तो सर्व पाणी काय होतं, पहिले तर नदीमध्ये जाते, नदीवरून समुद्रात जाते. काही पाणी जमिनीत मुरते, जमिनीत काही पाणी काय होते, जमिनीत मुरते. उदाहरणार्थ नद्या समुद्राला जाऊन मिळतात. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता जलचक्राचे महत्व काय आहे ते आपल्याला पाहायचं. पिण्याचे पाणी मिळते आपल्याला जलचक्रामुळं. ठीक आहे. स्वच्छ पाणी मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर शेतासाठी पाऊस आवश्यक असतो. शेती आपल्याला करण्यासाठी पाऊस पाहिजे राहतं. अ, हवामान नियंत्रित ठेवते. हवामान पण व्यवस्थित नियंत्रित राहतं. नदी आणि भूजल, नद्या आणि भूजल हे ते भरून निघतात. सजीव सृष्टी टिकवते, म्हणजे सजीवाची सृष्टी टिकवण्यासाठी हे जलचक्र महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा भाग आहे, माणसामुळे जलचक्राला कसा धोका झाला तो आपल्याला पाहायचा आहे. इथे जर पाहिलं, जंगलतोड झाली त्याच्यामुळे पाऊस कमी पडतो. जंगल पहा, जिथे जास्त झाडे वगैरे राहतो तिथं पाऊस पडतो. हवामान प्रदूषण, आम्ल पाऊस पडतो कधी कधी. ठीक आहे. हवामानामध्ये प्रदूषण होते, कारण आपण काय होतं की गाड्यामधून, फॅक्टरीमधून जो धूर निघतो त्याच्यामुळे आम्ल पाऊस पडतो, है ना, वातावरण प्रदूषण व्हायला. त्याच्यानंतर जास्त पाणी उपसा, भूजल पातळी खाली. जर आपण जास्त जमिनीतून पाणी उपसतो आहे ना, आजकाल जिथे जिथं तिथं बघितलं तर बोर पाडल्या चाललं. त्याच्यामुळे काय होतं, जमिनीतून जास्त पाणी काय व्हायला, उपसा व्हायला.
त्याच्यामुळे जी भूजल पातळी आहे ती कमी कमी होत चालली. ग्लोबल वॉर्मिंग, अनियमित पाऊस, पूर आणि दुष्काळ. आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे तापमानात फार वाढ व्हायली. तापमानात वाढ वाढली त्याच्यामुळे काय व्हायलं, पाऊस कधी पण पडतोय, हे की नाही? कधी पण पूर येतो, दुष्काळ येतो कधी-कधी. चला याच्यावर आधारित काही प्रश्न पाहूत आपण. सरावासाठी प्रश्न. जलचक्र सुरू होण्यास कोण जबाबदार आहे? जलचक्र सुरू होण्यास सूर्य हा जबाबदार आहे, असं त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला घ्यायचा आहे. पाणी वाफ बनण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? पाणी वाफ बनण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर ढग कसे तयार होतात? ढग संघननामुळे तयार होतात. त्यानंतर नदीचे पाणी शेवटी कुठे जाते? सॉरी, पाऊस, बर्फ, गारपीट म्हणजे गारपीट म्हणायचं इथं. याला एकत्रित काय म्हणतात? याला अवक्षेपण असे म्हणतात. नदीचे पाणी शेवटी कुठे जाते? तर नदीचे पाणी शेवटी समुद्राला जाऊन मिळते. जलचक्रामुळे काय मिळते? जलचक्रामुळे काय होते आपल्याला? जलचक्रामुळे आपल्याला पिण्याचे पाणी मिळते विद्यार्थी मित्रांनो. फक्त बर्फ नाही, तर जलचक्रामुळे आपल्याला पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळते. त्याच्यानंतर पुढचा आहे, जमिनीत मुरणाऱ्या पाण्याला काय म्हणतात? तर जमिनीत मुरणाऱ्या पाण्याला आपल्याला याला भूजल असं म्हणतो त्याला. जमिनीत जे पाणी मुरते त्याला भूजल म्हणतो. आम्ल पाऊस कशामुळे होते? तर जेव्हा आपण हवामानामध्ये प्रदूषण होतं तेव्हा आम्ल पाऊस होतो. पुढचा प्रश्न आहे, झाडे लावल्याने काय वाढते? झाडे वाढल्याने काय होतं आपल्याला? बाष्पीभवन आणि पाऊस पडतो. बाष्पीभवन होऊन पाऊस पडतो. त्यानंतर जलचक्रातील घटनांचा योग्य क्रम असलेला पर्याय आपल्याला माहिती आहे. बाष्पीभवन, संगणन, अवक्षेपण आणि प्रवाह हे आपल्याला योग्य पर्याय आहे. ठीक आहे, पहिले बाष्पीभवन होणं गरजेचं आहे. त्यामुळं एकच मिनिट. चला ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलं, हा अतिशय महत्वाचा तिसरा प्रॅक्टिस सेट पाहिला. चौथा प्रॅक्टिस सेट पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.